माझ्याकडे द्या. फक्त बसा त्यावेळी उभं राहतो तुझ्या पाठीस उभा आहे. माझे नाव सुवर्णा संजय भोज. माझे सासर ही चांदोरी आणि माहेरी चांदोरी. आवाज होतो का? थोडा आवाज त्यांना आला नाही, त्यांना व्हिडिओ देईल. आवाज एवढाच आहे. तुम्ही सध्या काय करता? प्रवास करते. सासर माहेर एकच हा योगायोग आहे का? ही ओळख होती तुमची? नाही नाही, अगोदर नव्हती. तुमचं लग्न कसं जमलं? नाही, एकाच गावात असं ओळख नव्हती. हे खरं वाटतं का? वाटत नाही. तुमचं लग्न कसं जमलं? हं? लव्ह मॅरेज नाही. नाही, आम्ही असं विचारत नाही लव्ह मॅरेज आहे का? एका गावात जरी असलो तरी लांब पण येतो. एकमेकाला असं नाही, बघत असाल लग्नाच्या नाही, आधी नाही, बघत नाही. शाळेत एकत्र होतात. नाही. बरं, काय म्हणजे कसं आहे त्यांचा स्वभाव कसा आहे? त्यांचा ती स्वभाव. व्यक्ती कशी आहे? त्यांना तुम्हाला त्यांचं कौतुक करायचं आहे. हा, करते तर ना. कांता- त्यांचा स्वभाव पण शांत आहे खूप. हं? ते पशुसेवा करतात. त्यांना वेळ नाही राहत. सकाळी 8 वाजता गेले का सायंकाळी 10-11 वाजेपर्यंत बाहेरच असतात. तुम्हाला त्यांच्याविषयी काय आवडतं? काय क्वालिटीज आहे त्या व्यक्तीमध्ये? काहीच क्वालिटी नाही. ते खूप सुंदर गाणं गातात. तुमच्यासाठी कुठलं गाणं गायलं त्यांनी? नाही गायलं. कधीच नाही. आम्ही नाही विचारतो. आत्ता गायलं सांगू आपण. आपण ते उद्या घेऊ. एक एक गाणं म्हणायचं प्रत्येकाने. बायकोने नवऱ्यासाठी, नवऱ्याने बायकोसाठी. त्यांच्यात तुम्हाला काय असं आवडतं बुवा, ही माझी नवरा म्हणून ही व्यक्ती एकदम परफेक्ट? का बरं वडाचं झाड करता तुम्ही? याचं कारण कळलं. का तुम्ही वडाच्या झाडाला 7 फेरे मारता? का तुम्ही दरवर्षी वट सावित्री पूजा करता? कारण त्यांचा स्वभाव बी खूप छान आहे. ते जीव पण खूप लावता. तुम्हाला हिंमत देता? देतात, ताकद देतात. भांडण आणि होतं ते दिवसभर कंटिन्यू बाहेर असतात. दिवसभरात तुम्हाला किती वेळ फोन करता? नाही, मी करते फोन. मी ते म्हटले मी 4 वेळा दिवसातून फोन करते. पण मी काळजीपोटी, प्रेमापोटी फोन करते. जेवले किंवा नाही जेवले, डबा दिलेला असतो. तो जेवण करायला पण त्यांना वेळ नसतो. त्यांची कोणती गोष्ट आवडत नाही. ते खूप उशीर राहतात. ते अजिबात आवडत नाही. तुम्हाला काही डाऊट वाटतो का त्यांच्यावर? डाऊट नाही वाटत. पशुसेवा आहे. कधी पण फोन आला त्यांना जावं लागतं. इमर्जन्सी असलं जावं लागतं. टाइम लेट येत असेल तर नाही. आणि याच्याबद्दल मी कितीही बोलले तरी त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. ते उशीर यायचं ते येतात. कुठल्याही कार्यक्रमाला जायचं असलं, लग्नाला जायचं असलं, आम्ही फक्त जेवायला जातो. तिथे लग्न वेगळं सगळं आवरेल राहतं. कोणताही कार्यक्रम असतो तो सगळा संपलेला राहतो. तुमच्यात कधी वाद होतात का हो? होतच. कारण काय असं वाद होण्याचं? उशीर येतात. एवढ्याच गोष्टीवरून फक्त. चला, चांगली गोष्ट आहे. ओके. बस.